मागील काही स्लाइडमध्ये एकाग्रतेचं महत्त्व आपण समजून घेतले. एकाग्रता म्हणजे नेमकं काय, एकाग्रता असल्यामुळे काय फायदे होतात याचीही आपण माहिती घेतली. तर खरंच आपण आता एकाग्र राहू शकतो का सध्याच्या काळामध्ये? तपासून बघायचं. चला तर मग आपण जिथे बसलेला असाल तिथे रिलॅक्स बसायचे. म्हणजे आपण जर खुर्चीवर बसलेला असाल तर खुर्चीवर, खाली बसलेला असाल तर खाली रिलॅक्स बसायचे. डोळे बंद करायचेत. संथ आणि दीर्घ श्वास घ्यायला आणि सोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे मी आकडे म्हणतो, 1 2 3 4. श्वास आतमध्ये घ्यायचा, जसे जसे मी आकडे म्हणतोय तसा. आता थांबायचे थोडा वेळ आणि मी आता पुन्हा आकडे म्हणायला सुरुवात करत श्वास सोडायचा आहे. 4 3 2 1. असा संथपणे श्वास घेत आणि सोडत राहायचा आहे. 1 ते 4 पर्यंत आकडे म्हणत श्वास घ्यायचा, थोडा वेळ थांबायचं 2 सेकंद आणि पुन्हा 4 ते 1 म्हणत श्वास सोडायचा आहे. असे 1 ते 2 श्वास घ्या. आता श्वास घेत असताना तुमचं पूर्ण लक्ष नाकपुड्यांवर घेऊन यायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळेस थंड हवा तुमच्या नाकपुड्यांना स्पर्श करते, बरोबर? आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा उष्ण हवेचा स्पर्श जाणवतो. तर पूर्ण लक्ष तिथे नाकपुड्यांवर घेऊन जायचे. श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. लक्ष नाकपुड्यांवर राहणारे. श्वास थांबला, श्वास सोडायचा आहे. 4 3 2 1. आता मी म्हणणार नाही आहे, तुम्हाला कळले. 1 ते 4 पर्यंत श्वास आतमध्ये घ्यायचा, 2 सेकंद थांबायचं आणि 4 ते 1 पर्यंत श्वास सोडायचा आहे. आणि हे करताना नाकपुड्यांना होणारा हवेचा स्पर्श जाणत राहायचा आहे. श्वास घेताना थंड हवा जाणवते आणि श्वास सोडताना थोडी उष्ण हवा जाणवते. तर हा स्पर्श जाणत राहायचा आहे. ही प्रॅक्टिस करायची आहे पुढील 1 मिनिट. लक्ष श्वासावर ठेवायचे. छान. आता हळूवार डोळे उघडायचे आहेत. कसा वाटला अनुभव? आता तुमच्यापैकी बहुतेक जणांना पहिले 2 ते 3 श्वास समजल्यानंतर मनामध्ये विचार येणं चालू झालं असेल, बरोबर? म्हणजे जे आपण लक्ष श्वासावर, नाकपुड्यांवर ठेवत होतो ते न देता लक्ष पूर्ण विचारांमध्ये हरवून गेलं. हा आपल्या बहुतेक जणांचा अनुभव असणार आहे. तर यालाच म्हणतात एकाग्रता नसणं. आपण आता ठरवलं होतं ना की आपलं लक्ष नाकपुड्यांवर ठेवायचे, श्वासोच्छवासावर लक्ष ठेवायचे, नाकपुड्यांना होणारा स्पर्श जाणायचा आहे. तर आपण हे ठरवलेलं असून सुद्धा आपलं लक्ष इकडे तिकडे भटकतं. तर आता हे पूर्ण नॅचरल आहे. डोक्यामध्ये विचार येणार ही अगदी नॅचरल गोष्ट आहे. विचारांना आपल्याला थांबवायचंच नाही आहे. पण आपण आपलं लक्ष श्वासाकडे पुन्हा घेऊन येऊ शकलोत का? नाही. आपण विचारांमध्ये वाहत गेलो. अगदी असंच दरवेळी होतं. म्हणजे कुठलीही कृती करत असताना, ज्ञानेंद्रियामार्फत आपण ती कृती करत असताना अगदी काही वेळ आपण लक्ष
त्या कृतीमध्ये देतो आणि अगदी थोड्या वेळामध्ये आपलं लक्ष इकडे तिकडे भटकतं. तर हीच आपली मेंदूची सवय आपल्याला बदलायची आहे. आता हे कसं करायचं हे आपण पुढच्या काही स्लाईडमध्ये बघूयात. आणि एकाग्रता का राहत नाही आहे याचीही काही कारणं आपण पुढील स्लाईड्समध्ये बघूयात.